श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 5 जुलै वार शुक्रवार आणि उद्या लिहिली आहे ज्येष्ठ अमावस्या। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं। ज्येष्ठ अमावस्येचं व्रत हे बरेच जण करत असतात। या दिवशी आपण व्रत केलं तर आपली वाईट कर्मातून पापातून मुक्ती होते। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी वाईट कर्मांचा नाश करण्यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून या दिवशी अनेक जण व्रतसुद्धा करत असतात। त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात, कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्येच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो। या दिवशी आपले पितृ हे आपल्याला कोणत्या रूपामध्ये भेटायला येत असतात आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी पितरांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने पितृ हे प्रसन्न होतील, आपल्याला आशीर्वाद देतील, पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या जीवनातील सर्व संकट संपून जातील। घरामध्ये पैसा, सुख, शांती, समृद्धी ही येऊ लागेल। असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। यामुळे या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करून दान करायचं आहे। मग दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता, जसे की काळे उडीद, काळे तीळ, तांदूळ, साखर, फळं, पाणी ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही नक्कीच दान करू शकता। हे दान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात। जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्या, संकट हे आपल्या घरामध्ये येत असतात। आपल्या घरातल्या व्यक्तींनी कितीही कष्ट केले तरीही त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही। आपल्या घरातील कोणतेही कामं जे आहेत तर ते पूर्ण होत नाही। मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते, मुलांची प्रगती होत नाही। मुलं वारंवार आजारी पडतात, मुलांचे लग्नविवाह जे आहे तर ते जुळून येत नाही। आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही, कोणत्या कारणातून पैसा हा निघून जातो। तसेच घराला जर पितृदोष लागलेला असेल तर त्या घरामध्ये तुळस जी आहे तर ती कधीच टिकत नाही। बऱ्याच वेळा तुळस ही जळून जाते। आपण कितीही तुळस लावण्याचा प्रयत्न केला तरीही ती तुळस जी आहे तर ती चांगली येत नाही, नेहमी सुकून जाते। तर हे जे लक्षण आहे तर हे पितृदोषाचे लक्षण असतात, म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला पितरांची होईल तेवढी सेवा ही करायची आहे। आता यामध्ये ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती खूप महत्त्वाची असते। तुम्ही इतर अमावस्येला पितरांसाठी कोणती सेवा नाही केली, परंतु तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा दिवा नक्की लावायचा आहे। हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे। यानंतरनं त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे। अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवला असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे। या चौमुखी दिव्यामध्ये प्रत्येक साईडला तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे। 2 वातींची एक वात बनवायची, यानंतरनं एका साईडला लावायची, पुन्हा 2 वाती घ्यायच्या, 2 वातींची एक वात बनवायची, पुन्हा दुसऱ्या साईडला लावायची। असं तुम्हाला प्रत्येक साईडला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत। आणि या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे, मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकता। आता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मोहरीचं आणि तिळाचं तेल जे आहे तर ते ठेवलं जात नाही। अशा वेळी तुम्ही जे पण पूजेसाठी तेल वापरतात ते तेल घालायचं आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत किंवा काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत, दोन्हींपैकी एकच टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा। यानंतर काय करायचं, एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत, त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। एक पाट घ्यायचा आहे आणि तो पाट आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर त्या पाटावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या दिव्याच्या पाया पडायचं आहेत।
तुमचे जे कुणी पित्र असेल त्यांचं स्मरण करायचं आहे किंवा तुमचे पितृ तुम्हाला माहिती नाही तर पितृदेवता असं म्हणायचं आहे आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। सर्वांनी या दिव्याच्या पाया पडायचं आहेत आणि हा दिवा तुम्ही उद्या संध्याकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा चालू ठेवायचा आहे। म्हणजे 6 नंतरनं हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी घ्या। दिवा चुकून विझला तर पुन्हा प्रज्वलित करा। तेल संपलं तर पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता। तर असा पितरांसाठी एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो तर तिथे सुद्धा येत असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही लावू शकता, परंतु पिण्याचा माठ असेल, मातीचा माठ किंवा मग तांब्याचा हंडा किंवा मग स्टीलचा हंडा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, कारण तिथे सुद्धा आपले पितृ वास करत असतात। तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा पितृंचा वास असतो अमावस्येच्या दिवशी, त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तसेच तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा। तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तिथे सुद्धा एक दिवा नक्की लावा, कारण पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा पितृ वास करत असतात। असा हा दिवा पितरांसाठी लावला तर पितृ प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, सर्व संकट हे दूर होतात आणि घरामध्ये सुख संपत्ती पैसा हा येऊ लागतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।